नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या जगामध्ये जी युद्धाची भीषण परिस्थिती उद्भवलेली आहे, त्यामुळे जगभर जे खनिज तेलाची किंवा विविध मालांची आवाजाही चालू असते, ने आण चालू असते, त्यामध्ये खंड पडलेला आहे. आणि या सगळ्या दळणवळणामध्ये, माल वाहतुकीमध्ये अतिशय मोक्याच्या ठागी असलेलं इराण नावाचा देश आहे, इराण नावाचं राष्ट्र आहे. आणि इराण आणि अरब, वेगवेगळी अरब राष्ट्र, दोघेही धर्माने मुस्लिम आहेत, पण एका बाजूला शिया, दुसऱ्या बाजूला सुन्नी, अशी परिस्थिती आहे. आणि या शिया सुन्नींच्या दोन भिन्न राष्ट्र गटांना विभागणारी एक खाडी आहे. त्या खाडीला होर्मुजची खाडी किंवा सामुद्रधुनी म्हटलं जातं. या सामुद्रधुनीमध्ये एका बाजूला इराण आहे, ज्याच्यावर त्याच्यापासून खूप दूर असलेला इस्रायल आणि प्रचंड दूर असलेली अमेरिका यांनी जो सशस्त्र हल्ला चढवलेला आहे, त्याच्यावर एक युद्ध लादलेलं आहे. त्याचा बदला घेण्यासाठी पिसाळलेल्या इराणच्या जिहादी मानसिकतेच्या सैन्याने, त्याला जे रेव्होल्युशनरी गार्ड वगैरे म्हणतात, त्यांनी जवळपासच्या कुठल्याही देशावर प्रचंड हल्ले, मिसाईल, क्षेपणास्त्र सोडण्याचा तडाखा लावलेला आहे. आणि ते करतानाच त्यांच्या सीमेलगत असलेल्या होर्मुज सामुद्रधुनीतून कुठल्याही मालवाहू जहाजांच्या येण्या जाण्यावर निर्बंध लादले आहेत. आणि याच खाडीतून अरबस्थानातल्या प्रचंड खनिज तेलाची वाहतूक होत असते. आता प्रश्न असा निर्माण झालाय की जर ही खाडी अडवली गेली तर मोठ्या प्रमाणावर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जवळजवळ 30 ते 40% खनिज तेल आणि इंधनाची ने आण करणारा रस्ता बंद होतो. आणि तो जगाचा बंद होत असेल तर त्यात भारत हा अपवाद असू शकत नाही. भारताला प्रचंड प्रमाणावर इंधन आणि ऊर्जेची आयात करावी लागते. ती प्रामुख्याने मध्य पूर्वेतून येत असते. आणि त्यातला हा एक प्रमुख रस्ता जर युद्धामुळे बंद झालेला असेल तर मग चिंतेचा विषय आपोआप होऊन जातो. पण गंमत बघा, यामुळे तेल टंचाई अजून तरी भारतात निर्माण झालेली नाही, ना गॅस टंचाई निर्माण झाली. पण मोदी सरकार, ज्याला गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमताला मुकावं लागलं, 240 वर भाजपचं गाडं अडलं, आणि एनडीए नामक आघाडी या सगळ्या गठबंधनाच्या बलसंख्येवर बहुमत दाखवून सत्ता चालवावी लागते, असं मोदींचं अल्पमत सरकार आहे. गेली 2 वर्ष झाली. आणि हे नायडू आणि नितीश या दोन कुबड्या घेऊन चालत आहे. आणि त्यामुळे कधीही ते कोसळून पडेल अशी चर्चा चालू असते. आणि त्या भ्रमाला, मी त्याला भ्रम म्हणतो, असं मला पहिल्या दिवशी सुद्धा वाटलं नाही. लोकसभेचे निकाल लागले आणि मोदींनी बहुमत गमावलं, 240 वर भाजपचा गाडा अडला, तरीही मी सांगत होतो की मोदी सरकार हे आधीपेक्षा अधिक कठोर निर्णय घेत चालणार आहे. आणि मोदी तसेच चालले. आपण कोंबड्या घेऊन चालतो हे मोदींच्या वागण्यात कुठेही कधीही दिसत नाही. पण मोदी कोंबड्यांवर अवलंबून आहेत. आणि नायडू आणि नितीश कधीही पाठिंबा घेतील. या आषाढभूतपणावर काँग्रेस आणि विरोधी पक्ष इतके हुरळलेले आहेत की 2 वर्ष उलटून गेली लोकसभा निकालांना, पण अजूनही त्यांना असं वाटतंय की जरा कुठेतरी खुट्ट वाजेल आणि मोदी सरकार कोसळून पडेल. आणि त्यामुळे वेगवेगळ्या अफवा पसरवणं, गदारोळ करणं, भ्रम निर्माण करणं, याची प्रत्येक संधी घेतली जाते. निवडणूक आयोगावर आरोप कर, वोट चोरीचा आरोप कर, ईव्हीएम वर आरोप कर, आता नवीन काय तर गॅस आणि तेल टंचाई असो. आणि त्यामुळे जागतिक राजकारणामध्ये
मोदी सरकार हे सगळ्यात अपयशी सरकार आहे असं म्हटलं जातंय. काल परवा तर राहुल गांधींनी विरोधी नेता म्हणून लोकसभेत सांगून टाकलं की आम्ही मोदींना मानसिक दृष्ट्या खच्ची करून टाकलेला आहे, सायकोलॉजिकली मोदींना डिस्ट्रॉय केले, अशी भाषा वापरली त्यांनी. आणि डिस्ट्रॉय झालेला माणूस, ज्याला राहुल गांधी म्हणतात की आम्ही सायकोलॉजिकली नरेंद्र मोदींना डिस्ट्रॉय केलं, खतम केलं, अशा माणसासमोर अवघ्या पृथ्वी तलावरचे मोठमोठे लहान मोठे सगळे देश हे किती सन्मानाने बघतायत. एक सामर्थ्यशाली नेता म्हणून सगळ्या जगातले मोठमोठे छोटे मोठे देश आज नरेंद्र मोदींकडे बघतात. कारण नरेंद्र मोदी जे जे काय राजकारण करतायत, जे जे निर्णय घेत आहेत, त्याचा प्रभाव अगदी भारताचे शत्रू असलेला बांगलादेश किंवा पाकिस्तान किंवा चीन यांना सुद्धा मोदींचा जगभरचा दबदबा मान्य करावा लागतोय. एक अरबी देशाचा राजदूत तर म्हणतो की मोदींनी नेत्या मनवला, एक फोन फिरवला तरीही युद्ध थांबेल. म्हणजे जे युद्ध थांबवण्याची क्षमता महाशक्ती असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पकडे नाहीये, ना पुतीनकडे आहे, ना जिनपिंगकडे आहे, ना संयुक्त राष्ट्रसंघ युनोकडे आहे. या सगळ्या युद्ध काळामध्ये कोणाला युनोची आठवण सुद्धा येत नाहीये. पण सगळ्यांच्या आसाळभूत नजरा एका माणसाकडे, एका देशाकडे आहेत. त्या देशाचं नाव भारत आहे आणि त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी आहे, जो भारताचा पंतप्रधान आहे. याचा अर्थ सरळ असा होतो की आज जगातला सगळ्यात सामर्थ्यशाली नेता म्हणून जग नरेंद्र मोदींकडे बघतंय. आणि आपले महान विरोधी नेते राहुल गांधी म्हणतात की आम्ही त्यांना सायकोलॉजिकली खतम करून टाकलेलं आहे. या बात आहे. पण हे सगळं करताना, हे सगळं ऐकताना, समजून घेताना आणि घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणे पाहताना अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या नजरेतून सुटलेल्या असतात, महत्वाच्या, अत्यंत निर्णायक असतात. पण बातम्यांच्या गदारोळामध्ये आणि बातम्यांच्या फालतू गर्दीमध्ये अशा महत्वाच्या बातम्या, महत्वाच्या घटना आपल्या दृष्टी आड होत असतात. एका बाजूला देशातला विरोधी पक्ष आणि देशातला मीडिया रोजच्या रोज गदारोळ करतोय की नरेंद्र मोदी इतका दुबळा आणि विकलांग नेता राष्ट्राला कधीही मिळाला नव्हता. त्यावेळेला अख्खं जग, जगातला सर्वात शक्तिशाली नेता, खंबीर आणि कठोर निर्णय घेण्याची आणि अंमलबजावणी करण्याची ताकद असलेला नेता म्हणून नरेंद्र मोदींकडे बघतोय. हा विरोधाभास काय आहे मित्रांनो? हा विरोधाभास का आहे? तर तो समजून घ्यावा लागतो. आणि आपण कुठल्या बातम्या ऐकायला चुकलो, कुठल्या वास्तविक बातम्या समजून घ्यायला चुकलो, याकडे वळावं लागतं. मित्रांनो, महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी साजरी होते यावर्षी. RSSच्या स्थापनेला 100 वर्ष उलटून गेलेली आहेत. त्याचं 100वं वर्ष चालू आहे. आणि त्या निमित्ताने आजचे सरसंघचालक मोहनजी भागवत हे देशाच्या मोठमोठ्या महानगरांमध्ये, मेट्रो सिटीज मध्ये समाजातल्या प्रतिष्ठित आणि नामवंतांबरोबर एक विचार विनिमय, संवाद साधण्याचे कार्यक्रम करतात. त्याविषयीचा एक कार्यक्रम मुंबईमध्ये नेहरू सेंटरमध्ये झाला होता. चित्रपटापासून समाज जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव कमावलेलं आहे अशी 800,000 माणसं त्या नेहरू सेंटरमध्ये मोहनजी भागवत यांच्याशी झालेल्या संवादासाठी हजेरी लावून आलेली होती, अगत्याने आलेली होती. त्यापैकी 4 ज्या बैठका झाल्या, सेशन झाली, त्यापैकी 2 सेशन्स मध्ये
मोहन भागवत यांनी व्याख्यान दिलं होतं आणि उरलेल्या 2 सेशनमध्ये संघाला किंवा त्या व्याख्यानाच्या संबंधाने जे विविध प्रश्न जनमानसात असतील ते लिखित स्वरूपात विचारावेत असं आवाहन करण्यात आलं होतं. आणि त्यासाठी 2 सेशनमध्ये भागवतांनी या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक प्रश्न फार महत्वाचा होता. माझी अपेक्षा अशी होती की माध्यमांमधून त्यावरून प्रचंड हलकल्लोळ माजेल, गदारोळ केला जाईल. एक प्रश्न असा विचारला गेला होता, मला वाटतं ते 4थं सेशन असावं. त्यामध्ये एक प्रश्न असा विचारला गेला होता की ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्याविषयी RSSच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. हिंदू आक्रमकतेविषयी किंवा आक्रमक हिंदुत्वाविषयी शंका आहेत. तर मुस्लिम आणि ख्रिश्चन्स यांना समजवायचं तर कसं समजवायचं असा तो प्रश्न होता. आणि त्याचं अत्यंत त्रोटक असं उत्तर, अतिशय त्रोटक उत्तर मोहनजी भागवतांनी दिलं होतं. भागवत म्हणाले होते, कोणाला समजवण्याच्या भानगडीत पडू नका. समझाने के झंझट में पड़ो ही ना. मुस्लिम और क्रिश्चियन से दोस्ती कर दो, दोस्ती कर दो. और जब दोस्ती होती है तो विचारों का आदान प्रदान होता है, एक दूसरे को समझना आसान हो जाता है. लेकिन एक बात मत भूलो, दोस्ती करते समय हाथ में डंडा होना चाहिए. बस मित्रांनो, एवढं मोजकं 5-6 वाक्यातलं उत्तर भागवतांनी दिलेलं होतं. दोस्ती करते वक्त हाथ में डंडा होना चाहिए, ये मत भूलो. याचा अर्थ कळतो मित्रांनो? हातात दंडा असणं म्हणजे काय? तुमच्या हातात दंडा असतो, हथियार असतं, तेव्हा तुम्ही आघात करू शकता अशी शंका किंवा भीती समोरच्याच्या मनात असते. त्यामुळे तुमच्याशी मैत्री करणं त्याला आवश्यक वाटायला लागतं. तो तुमच्याशी संघर्षाची भूमिका घेण्यापेक्षा तुमच्याशी समझोत्याच्या भूमिकेत येतो आणि समझोत्याच्या भूमिकेतून मैत्री करणं सोपं जातं. विषय मारामारीपर्यंत जाऊच शकत नाही आणि मैत्री सुरू होते आणि मैत्रीतून सौहार्द निर्माण होऊ शकतं. लेकिन हात में डंडा होना चाहिए. मी ज्या वेळेला आजच्या जगभरच्या या इराण इस्रायल वॉरच्या घटनांकडे बघतो तेव्हा मला त्या मोहनजी भागवतांच्या वाक्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. आपल्याकडे सोनिया गांधी, इंदिरा गांधींपासून अनेक बुद्धिजीवी डाव्या संपादकांनी रडगाड गायलं की इराणवरच्या हल्ल्याचा निषेध का झाला नाही, खामेनीची हत्या झाली त्याबद्दल मोदींनी हळहळ का व्यक्त केली नाही, वगैरे वगैरे वगैरे. इस्रायलचा निषेध का केला नाही, ट्रम्पचा निषेध का केला नाही आणि अमेरिकेचा किंवा इस्रायलचा निषेध करत नाही म्हणजे मोदी हा पळपुटा नेता आहे, भितरा नेता आहे, सरेंडर वगैरे वगैरे वगैरे. भारताने इराणची बाजू घेतलेली नाही किंवा इस्रायलचं समर्थन सुद्धा या युद्धात केलेलं नाही, नाही केलेलं. भारताने कोणाचीही बाजू घेतलेली नाही, दोस्ती सगळ्यांची आहे. भारताची दोस्ती सौदी अरेबियाशी आहे, दुबईशी आहे, ओमानशी आहे, सगळ्यांची आहे, कतारशी आहे, इराणशी सुद्धा आहे. पण दोस्ती आहे याचा अर्थ तुम्ही ज्यांना शत्रू मानता त्यांना आम्ही शत्रू मानू अशी दोस्ती नाही. आम्हाला सगळ्यांची दोस्ती ठेवायची आणि ते मान्य असेल तर दोस्ती तुमच्याशी सुद्धा आहे. आणि ते इराण असो किंवा सौदी अरेबिया असो, दुबई असो, सगळ्यांना मान्य आहे, कारण हात में डंडा है. गेल्या 10-12 वर्षात मोदींनी
जगात भारताची जी प्रतिमा निर्माण केलेली आहे ती प्रतिमा साधी सरळ आहे. आम्हाला सगळ्यांची दोस्ती हवी आहे, पण जो आमच्याशी दुश्मनी करायला जाईल त्याच्याशी आमची दोस्ती होऊ शकत नाही, आमच्या दंड्याची दोस्ती होईल. आमच्याविषयी तुमच्या मनात धाक पण असला पाहिजे. मैत्री आहे म्हणून भारताचा काही वाटेल तो फायदा घ्याल तर चालणार नाही. इतकी साधी सरळ गोष्ट आहे. दोस्ती करो लेकिन हात में डंडा होना चाहिए. आणि म्हणून 240 खासदारांचा भारतीय जनता पक्ष गठबंधनाचं सरकार चालवत असताना सुद्धा त्याचा पंतप्रधान जगातला सर्वात सामर्थ्यशाली नेता का बनू शकला, त्याचं उत्तर मोहनजी भागवत यांच्या त्या 3-4 वाक्यामध्ये दडलेलं आहे. समझाने की झंझट में पडो ही ना, दोस्ती करो लेकिन मत भूलो दोस्ती करते वक्त हाथ में डंडा होना चाहिए. आज इराणच्या बाजूने भारताने चकार शब्द बोललेला नाही, इस्रायलचा निषेध सुद्धा केलेला नाही, तरीही इराण इतर सगळ्या जगातल्या देशांची अडवणूक करत असताना होर्मुजच्या खाडीतून भारताची ऊर्जा जहाजं, तेल, खनिज, गॅस यांना आणणारी जहाजं रस्ता खुला करून देतं. याचं कारण सरळ आहे, हात में डंडा आहे. भारताची मैत्री हातात डंडा घेऊन आहे. मोदी के हात में डंडा है तो दाखवायची गरज नसते. ज्याच्या मनात धाक असला पाहिजे त्याला तो दिसतो, म्हणूनच होर्मुजचा रस्ता खुला होतो. मित्रांनो, कधीतरी अधिक तपशिलात त्यावर बोलेल. आत्ता फार बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.